चालू केले. सांडलंय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरेतीवर स्वामी राजाय नमः परमानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति दंडादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्मी एकं नित्यमेव नंचन सर्वदी साक्षी भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि ओम रक्ताग्न रक्तवर्णपद्मनेत्र सुहासय गणपतपोपीशमाला दंडक मंडल कटाक रक्षत्रय गुणरहित पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुग श्री स्वामी समर्थ अवधारक पाहिमान आता करूया प्रार्थना जय जय अजय घर परस्पर कैवल्य सदा ब्रह्मानंदा येते जय जय अजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेश आनंद ब्रह्मांडादिचे वेद वेद जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी परमानंद भक्तजन ताराय अनंत रूप तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू राष्ट्रदीपाला दिसून रूपे नटला असे कर्ता आणि करिता तू झाली आणि होता दाता आणि देवता तुझं माता निश्चय जन्ममाने स्थिर तू केली समजा तुझी बाजू आजमध्ये ना कोटी असे पाहता असुनीय निर्गुण रूपे नटलासे सद्गुरु ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्व वेदांचाही चरित्राग्रे शास्त्रांतही नाव विष्णू शंकर एक सरे कौतिक झाले सर्व मी केवळ अल्पमती करून केली आपली स्तुती सहस्रमुखी लाखाती वर्णित गुण केवला चरणी माता रक्षावे वसे समर्थ कृपा कटाक्ष दिनानाथ दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समुद्री आम्ही ना आश्रय देईले सदैव पाप ताप आणि दैन सरगाव निर्संग इहलोक सौख्य देऊन परलोक सग्न करवावे दुष्कर हा भवसागर याची पावल्या पर्यंत तन्मामी तन्मी साचार प्राप्त हो मधला ते अशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती गुरी नाना बहादूर तुझ्या पूर्वे किती वर्णू आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान हृदय प्रकोटोपे शांती मनी सदा बसो वृद्धाभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निघसो तुझ्या भजनी चित्त असो वृथा विषयांची नसो वासनाया मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो हो पंत व्यवहारी वर्तला न प्रवाहंती चिंता अंगी नाही आली असत्ता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबून इतके दयावल्यानं कृपा करून समर्थ आसुनी या संसार काशिंदेव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मधला दत्ता आणि करिता एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी कुणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जयाजी भक्तजन विश्रामा, अनंत वेश अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादूर शंकरराव नामक 6 लाखांची जहांगिरी, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संपत्ती काही कमती असेना, परिपूर्व कर्मबाध तया लागला ब्रह्मसंमत. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुखून गोड न बोले, अन्नपाणी नावडे भोगविलास सुखोपभोगी कैसा त्याच. निद्रा न यायची रात्रंदिवस, चिंता न ले पोडले. केली कित्येक अनुष्ठाने तैसीचे ब्राह्मण संतर्पणे. बहुसार दिली गाणे आरोग्य भावे म्हणून, विटले संसार सौख्यासी त्रासले या भोगयात्रेचे. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे. कोणालागी जागे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहु केल ऐसे लोटले 3 मासा. एके रात्री तयाचे स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तू व तेथे करावी स्वामी सेवा. येथे वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी यावेत्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करतात. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगत. कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थचरणी जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत समत सदा परिसर प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणारविंदर पुरुष. इति श्री स्वामी चरणार स्मृते अष्टमोध्याय. श्री वस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजन. स्वामी नामाची जपधाने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरणी चित्ती. बहुत लोक दर्शना येते अक्कलकोटी नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावणी. यात्रेती गर्दी भारी. येथे अक्कलकोटा नगर. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावणी. यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती वर्णावे महिमा न जेथे अवतरे परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशित. आनंदमय झाले चिंतन, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळ गतीच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी. तरी आपणाला कोणी द्रव्य काही देईना. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतके 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचने. हे बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन उरी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीचे बोले वचन हे ग्रहस्थ थोर अकोली. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदाई समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले येथे राजे त्वरित. एका नूतनकांचेत निजले छाती टोकीत. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी ऐशी. सुचविली तुमच्या मरणासी निश्चय मनासी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिला भक्तिनासी. आणि शेक नृ दग्यासी. एक कपनी चढवली. मग काही दिवस लोट स्वामीराज अज्ञापित.
बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालीत ते घ्यावे हो औषध त्याने जाईल ब्रह्मसंमत झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मासे लोटता तयाला ब्रह्मसंमते सोडिले मग पुन्हा आनंदीचे दर्शन आले अक्कलकोटासे घेऊन स्वामी दर्शनाचे आनंदित झाले मतिवादी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्त्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनेगच्ची निश्चिती मत तुम्ही बांधावा ऐशी एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत होती सर्वानुमते ते तिची मठ बांधिला चुनेगच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकार सदा परिसोद भाविक भक्त नवम अध्याय गोढा श्री स्वामी राजा अर्पण वस्तू शुभ वस्तू श्री वस्तू अध्याय 10 श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसी मये करून विचार आरंभिले स्वामीचरित्र ते शेवटासी येणार स्वामी समृद्ध असती ते हवेली नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी बाळापणाने द्विज कोणी राहत होते आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रति सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उभकले सद्गुरु सेवेचे आनंद दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्ती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण तटी भरवणे आपणापुढे येते पाहुणे स्वप्नी ऐशी गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्र तोडावा सोलापुरी का मामासे ऐसे ऐकून सर्वत्रासे निघाले सद्गुरु शोधाचे घरदार सोडिले मुरगोडी ग्रामपक्षात तेथे आले फिरत जेथे जन्मदीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मला दीक्षित शास्त्री पाळले होते धर्मकारणी स्वतः ईश्वर तैसाची तरी तया काही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरवणे 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईनस भरवसा पूर्ण असावा ऐकून हरासी आनंदले मनासी वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती संतोषिली 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेवी येले तयार लागून शुक्ल पक्षी शिशिर समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी वंदन वेदशास्त्री झाले इपून निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजेला आणले प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणी येऊन तत्व चालू लागला हे पाहत विस्मत झाले यजमान ऐसा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्षचे का शंकराच्या गदिधारात अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दक्षित आणि सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिली तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तुप्प गेले सर्वनी दक्षिणांनी ते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीत सर्वजण तेव्हा पुढे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समय ते संची दर्शनाचे पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयाने हे ऐकून मुरगोडी झाले अरे रावण म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी रावबाजीचे वृत्तांत करणी झाला श्रुत म्हणती जे सांगती तर दीक्षित ते अमान्य करणे मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलते आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप टोपला तुझवरी ईश्वर जाईल राज लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्धवाक्य असत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले तर परतंत्र जन्मवर एके दिवशी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी स्तूप वाढवण्याची
कामगिरी आम्हाकडे तरी होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येथे पुण्यस्थान जाणवणे. तेथे ऐकले वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ तारणार्थ येथे रूपे प्रकटली. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना टाकून कदा समत सदा परेसो प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पण मस्तु शुभवस्तू श्रीरस्तु शुभवस्तू. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी बनलेले बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. येथे रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करतात. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊन बैसावे हे अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्ने येऊन सांगता तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातळे स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिले. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटोपणी मागुती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तरी संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्यास्नान करावे. ऐकोनी संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून ग्रह सूतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचे होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाची मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही रिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूची. बाळाप्पासी मानवले 2 दिवस कैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याच्या घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी पिठे शेवळी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आमचे प्राक्तन भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित स्वप्नीतील येती मत. येऊन दर्शन देते बाळाप्पा चित्ती सुखाने. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाधिकारी येऊन अज्ञाती. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान तरी ते न झाले पूर्ण. आणखीन काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षास्थळी येऊन वस्त्रासी गेले स्नान कराव्या. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र चाळले खालून वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारण. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले. चरण चालवणे अक्कलकोटी दुसरे दिन. बाळाप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखील. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करतील. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केली वरून यज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कदा सम श्रोते सदा परिसोत. 11 गोढा श्रीरस्तु शुभोस्तु शुभोस्तु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्त जग तारणार्थ अक्कलकोट श्री दत्त येथे रूपे प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. दत्तात्रयाची अंती 16 पाले अक्कलकोटी. पुण्यनगरी पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्याच दिवशी श्री समर्थ होते खास बागी. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कटचित्ती खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सानिध्य पात्र. अजानुबाहू हास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून. 16 पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद नामाये पोटी स्तोत्र ओठी गतसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षेशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून. बाळाप्पावरचे प्रेम आयशा कृतीने दागिले. त्याच सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर.
स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना, म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य घेऊन तयासी बाळाप्पा तेथे चालले. या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून येथे प्रवेश कोणाचा नको. मार्गावरून उतरले, सत्वर विराटावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. सारिले भोजन. नित प्रातःकाळी उठून षटक मार्ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोळी येऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे विषय कारणे. मागून ये मधुकरी मग यावे बेरडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 अधिकरण सेवेकरी बहुतजन त्यावेळी सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदी. बहुतजन सेवेकरी बाई त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या घरी अवस्थेचे होते पै. या कारणे आपसात भांडणे होती सतोती. स्वामी सेवेची तेथे अव्यस्तता होत असे. हे बाळाप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळाप्पाचे प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरून ती सेवा करीत आनंदी. ऐसे लोटता काही दिवस चोळाप्पाची या शरीरास व्याधी जडली. रात्रदिवस चैन नसे लक्षण बरे. भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली की पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोणी पृथक नाही बाळापासी यावे मरण. विष दिदले कानोले त्यानं पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्तसे उदरी. सद्गुरु सेवे त्यांचे घरी भावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करू नये. मग यावे परतून स्वामी सेवे करणे. हे पाहून एके दिवशी बाई निवडली समर्थांसी. आपण सांगणे बाळाप्पासी शंकर पूजन वर्जावे. त्याच्या आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करती. तरी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं. हे नसेल तर ते पूर्ण विरोध केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचन न करावी पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्राती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद काय बोलती बाळापासून दारात सोडणे देशी आपण तेथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती झाली आज्ञा होईल ऐशी. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारी समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येते कधी कसे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट अवश्य त्याच घेऊन 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी आपल्या घडची उचली सुटली. तरी ऐसे लिहिलेसे. स्वामीचे बाळाप्पाची जडली होती. कैसा तूर तयाप्रती करतील येथे दयाळ. ही श्री स्वामीचे नाना प्रमाण सदा प्रेमळ परिसुत द्वादशोध्याय बोधा. श्री स्वामी राजयोगीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी. श्री गणेशाय नमः. शुक्ल तुला सायकल तुझी सायकलला दाखवायला लागले आया राहू दे. ती आद्याला दी सायकल आपल्या देऊ नको पूजीला. स्पोर्ट्स चॅनलवर श्री गणेशाय शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. अध्यायाचे अंत श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रदी. कपटयुक्तीचे परी झाले व्यक्तीची. स्वयंपाकाधिक करावयाची लज्जा वाटत असे त्यांसी. तया ते एक समय असे काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जा निरंतर. ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई तिने सेवेकऱ्यांची त्रास द्यावा माहितीची. नाना प्रकार बोलून करी आमचा अपमान. परी बाळाप्पा वरी
पूर्ण विश्वास होता ते याची परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका करता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तैपासून बाळाप्पासी त्रास येते हरदिशी गाराने सांगता समर्थांची बाई ते शब्दे ताडीत श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत तो चोळाप्पा स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो म्हणत. तयासी प्रवेश बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरावाची समर्थ काही आनंदाचा वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांचे ऐकले होते चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलत तो आहे चोळाप्पा जवळी. जमादार पाठविला गंगूला जमादार चोळाप्पा जवळी हे सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणीसाहेब मागते. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवी तयासी तुम्ही मागून घ्यावे की. ऐसे ऐकून उत्तर गंगूला जमादार बाळाप्पा जवळीच येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोल में जमादार पुसे चोळाप्पा करणे. जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरीत येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रति. सुंदराबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो ऐके अवसरी काय झाले नवलपरी. बैसरी समर्थांची स्वरी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयांची करुणी जुळी समर्थे करी घेतली. उल्लख शब्द उच्चारिला म्हणती इच्छा द्या आम्हाला. तयावेळी समर्थाला आश्रय वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीत कोण आणून न लागता एक क्षण 100वरी गणती झाली. जवळी चोळाप्पा ते देऊनी समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पाचे तुझे फिटणे रे स्वस्त आता असावे. पाहुणी द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मनसी श्रीचरण उतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत होते. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी राघवनी दृष्टोत्तरी ताडण करी भोवसा. ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मनासी. सोडून स्वामीचरणाची म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येतात या त्या दर्शनी आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्यामागोल. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईंसी. गर्भवती कोणासी मनीनाशी झाली. सुंदराबाईसी करावे समर्थांचा झाला विचार. याप्रमाणे चमत्कार करोनीय दैवती. परी राणीची प्रीती बाईवरी बरी होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईन. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दुरी करावी. परी राणीसी घेऊन माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी बाईसी दुरी करावी. परी राणीसी घेऊन तैसे न केले तयासी. समर्थर्चनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसार करिता घालणे. असे ऐकून उत्तर बर्वेमनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कार्यकीर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातनी पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मनासी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ताचं सांगून. करविले श्रींनी उद्यापने हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पाने चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते टीक झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरूची आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीत दांभिक
भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करतील. सद्भावे जे नमस्कारती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट कोट निवासी या जय जयाजी स्वामी राय. रात्रंदिन तुझ्या पाय विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित साराभूत नाना प्राकृत कदासव सदा भक्त परिसो त्रयोदशोध्याय गोढा श्री. इति श्री स्वामी चरित साराभूत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभोस्तु. शुभोस्तु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय 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 करुणाघना. जय 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 अगशमना. जय जय परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठवणे आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणे. प्रातःकर्मी आटपुनी मग बैसावे आसने. भक्ती करुणी स्वामी चरणी पूजन करावे विधिमुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावणे सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती करून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघर्णा. जय परस्परा कैवलसना ब्रह्मांड एकीवर. जय जयाजी पुराण पुरुष लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडाधीशा वेद जगद्गुरु. सुखधाम निवासी या सर्वसाक्षी करुणालय. भक्तजन तारायण अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टकपालादी समर्थ तुझ रूपे नटलासी. करता आणि करीत तूच हवी आणि होता. दाता आणि देवता तूच समर्थ ईश. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समर्थ. तुला की अज्ञान कोटे असे पाहता. आसोनी आणि ऋण रूपे नटलासी समूळ. ज्ञाता आणि ज्ञाने तूच एक विश्वेशा. वेदांचाही चर्कशास्त्री शास्त्रांतही नावे. विष्णू शंकर एकसरे कुंटिक झाले सर्वी. मी केवळ अल्पमुखी करू केवढे आपली स्तुती. सहस्रमुखी निश्चिती शिल्ला केली वनिता. दृढ ठेवला चरणी माता रक्षावी मुझे समर्थ. कृपा कटाक्ष दित दीननाथ दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्यावर. कृपा समुद्री आम्ही आश्रय देईल सगळे. पाप ताप आणि देईल सर्व निरसन. इहलोक सौख्य देऊन परलोक साधन करावे. दुस्तर हा भवसागर त्याचे पावळ पळतील. तन्मामी तन्वी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कृपणा आणि वासना. भ्राती मुलींना न भात तुझ्या कृपे. किती वर्ण आपले गुण द्यावे माझं सुख जावे. अज्ञानती निसून ज्ञानाती प्रकोपे. अंतिमनी सदावस उद्धात्मा असो. सदा समाधान असो तुझ्या भक्तीने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त असो. वृद्धाभिषेक नसो वासना या मनाते. सदा सद्गुण म्हणून तुझे भजन उत्तम. तेने भव सुगम दुर्गम जो हो पंत. व्यवहारी भक्त न पडो भ्रांती चित्ता. अंगी यावी असत का सत्यविजय सर्वत. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान कृपा करून समर्थ. असोनी या संसारात प्राशिंत नामावृत. प्रपंचाने परमार्थ तेने सुगम मजलागी. ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषुनी तत्वतांवर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधिमुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविचे प्रसंगी मानस पूजा करीता. तेही प्रिय होय समर्थ. स्वामी चरित्र वंचिता वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तैसी भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त निर्गुणय लोकांत. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भावी भक्त चतुर्दशोध्याय गोढा श्री रस्तु शुभोस्तु. शुभोस्तु. स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.